हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी स्ट्रेट पॅन्टची कटिंग घेऊन आलेली आहे. स्ट्रेट पॅन्टच्या कटिंग मध्ये फ्रंट साइडला लहान आणि बॅक साइडला मोठा हेल्दी माप साठी असणार आहे हा. चला तर मग आता स्ट्रेट पॅन्टची आपण कटिंग बघूया. स्ट्रेट पॅन्ट कट करण्याच्या आधी आपल्याला सर्वात आधी कोणताही कापड असला तर त्याला आधी लेवल करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे पण आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्रा पार्ट मी जे पण आहे ते लेवल करून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला हाईट घ्यायची आहे पॅन्टची. तर पॅन्टच्या हाईट घेण्याच्या आधी मी 2 इंच एक्स्ट्रा वरच्या साईडला सोडलेली आहे. वरच्या साईडला जी सोडलेली आहे ते मी 2 इंच सोडलेली आहे. वरच्या साईडला 2 इंच आपल्याला इलास्टिकसाठी सोडलेली आहे. तर तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे 2 इंच जे पण सोडलेलं आहे तर अर्धा इंच फोल्डिंग होईल मधल्या साईडला आणि 1.5 इंचाचं राहील. आपल्याला त्यात 1 इंचाची इलास्टिक टाकतो. थोडंसं लूजिंग लागते त्याच्यासाठी आपण 2 वाढवतो. हाईट घेतलेली आहे पॅन्टची. हाईटच्या नंतर आपण 2 इंच खालच्या साईडला दुमडपट्टीसाठी घेतलेलं आहे स्ट्रेट पॅन्टच्या. तर खालच्या साईडला जे 2 इंच घेतलेलं आहे तर अर्धा इंच आधी फोल्ड करून बाकी 1.5 इंचाचं आपल्याला फोल्डिंगची पट्टी दिसणार आहे. हे झालेलं आहे आता आपली हाईटची मार्किंग. तर आपल्याला हे 2 स्ट्रेट लाईन मारून घ्यायच्या आहेत. आता आपली जी लेंथ आपण घेतलेली आहे ती आणि त्याच्याखाली जे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहेत त्याच्यावर हे 2 मार्किंग करून घेतलेले आहे. नंतरून हे वरच्या साईडला आपल्याला जे इलास्टिकसाठी जे आपण सोडलो होतो 2 इंच त्याच्यावर पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे हाईटची आणि 2 इंच जे पण सोडलेलं आहे ती मार्किंग झालेली आहे. हे मी माझ्या क्लासच्या मुलीला दाखवत होते, त्याच्यासोबतच तुमचा हा व्हिडिओ पण शूट करून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हिपचा माप घ्यायचा आहे. हिपचा माप जे पण राहील त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आता आपला समजा 16 आहे किंवा 14चं सांगते, 14 इंच आपला हिपचा माप आहे. तर लेंथ त्याची 16 इंच घ्यायची आहे. 2 इंच वाढून घ्यायचा आहे. हिपचा मेजरमेंटपेक्षा मॅनीचा भाग 2 इंच वाढून घ्यायचा आहे. 2 इंच वाढून घेतल्यावरती आपल्याला तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे स्ट्रेट तिथे पण. त्याच्यानंतर आपल्याला जे बॉक्स बनलेला आहे तिथे आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 2.5 इंचावर मार्किंग आपल्याला राऊंड तिथे भाग देण्यासाठी 2.5 इंचावर केलेला आहे. त्याच्या पुढे मी 1 इंच घेतलेली आहे. 1 इंचापेक्षा जास्त घ्यायचा नाही. 1 इंचापेक्षा जर जास्त घेतलं तर आपण जे पॅन्ट घालतो ते मधल्या साईडनं उचलते, त्याच्यासाठी आपण 1च इंच घ्यायचा. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता, 1.5-2 इंच. नंतर तुमची पॅन्ट रेडी झाल्यावरती तुम्हाला ते फिटिंगच्या नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आणि हे जे राऊंड जे भाग घेतलं त्याचा आपल्याला इथे 1.5 इंचाचा गॅप ठेवून घ्यायचा आहे. आता ही क्लासच्या मुलीला हे किती आलेलं आहे ते सांगत आहे. त्यांची पॅन्टची मेजरमेंट 17.5 आपली रेडी होती. तर आपली पूर्ण मेजरमेंट 17.5वर फिक्स आलेली आहे. त्यांना ते दाखवत होते. आता हे 2 आपल्याला हिपचा माप आणि ते तिकडल्या साईडचं स्ट्रेट जे मार्किंग केले त्याच्यावरती आपल्याला 1/2 इंच करायचं आहे. हाफ करून घेतल्यावरती त्याचं आपल्याला किती आलेलं पाहायचं आहे. 7 इंच आलेला होता. 7 इंच आलेला आहे. तर मी खालच्या साईडवर आपल्याला 7ला 7 मार्किंग करून घेतलेली आहे. 7ला 7 ती मार्किंग करून घेतल्यानंतर पॅन्टचा बॉटम मोजून आता आपल्याला त्याच्यावर अर्धा अर्धा करून टाकायचा. पॅन्टचा बॉटम मोजलेला आता 7 इंच आहे. 7 इंच आहे तर मी ते जिथे आपण 7 इंचावर मार्किंग केलं ना तिथून आपल्याला अर्धा अर्धा करून घ्यायचा आहे. 7 इंच असेल तर आपल्या 3.5 इंचावर आपली मार्किंग आलेली आहे. तिकडल्या 3.5 इंच, इकडल्या साईडला 3.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन खालच्या साईडला 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. तिकडं साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेले आहे. अशा प्रकारे आता ते मार्किंग झाल्यावरती ते आणि हे पॅन्ट आपल्याला स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचे आहे. तिकडल्या साईडने आणि इकडल्या साईडने अशा प्रकारे हे स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचे आहे. 2 टाकलेले आहे मी इथे.
पण मी जिथे कटिंग आहे तिथेच एक मार्किंग करून त्यांना दाखवत आहे. तर अशा प्रकारे हे पॅन्टचं मेजरमेंट झालेलं आहे. आता हे आपलं हे खालच्या साईडचे आपल्याला त्या एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे 1.5 इंचावर तिथून एक रेष मारलेली आहे मी आणि फिटिंगच्या ठिकाणून एक रेष मारलेली आहे. कटिंग करू आपण त्या दुरून आणि बाकी मार्जिन फिटिंग आपण तिथून मारू. तर हे त्यांना सांगत होते, हे बघा आपल्याला 1 इंच ठेवायचं, जर जास्त ठेवला नंतर आपल्याला ते एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं आहे. कारण जास्त जेवढी माया ठेवली तेवढा आपल्याला मधातून बीचमधातून चलता वेळेस उचलती ती पॅन्ट. तर जेवढं होईल तेवढं आपल्याला कमीच ठेवायला पाहिजे. चला तर मग ही आता कटिंग करून घेऊ. आता अशा प्रकारे हे एक्स्ट्राची जी मार्जिन आहे ना तिथून आपली कटिंग होत आहे. हे पूर्ण लवकर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. जी मार्किंग झालेली आहे तिथं मॅनीचा भाग कट केलेला आहे आणि आपल्या पॅन्टचा मधला भाग. आता ही कटिंग झालेली आहे. आता ती साईडची राहिलेली आहे ती कट करायची आहे. ही साईडची पण कट झालेली आहे. आता मधातून जॉईंट आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे फ्रंट भाग आहे तर त्यांना फ्रंट भागाचा असल्यामुळे मी सोपं पडण्यासाठी अशी मार्किंग करून ठेवते एफची. आता आपला दुसरा भाग घेतलेला आहे पॅन्टचा. तर आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड वेगवेगळी आपण काढत आहोत. तर आता फ्रंट साईडची बॅक साईडवर ठेवायची जशाच्या तशा आधी मार्क करून घ्यायचं आहे सेम टू सेम. आणि कुठून किती वाढवायचं आहे ते पण मी सांगते याच्यामध्ये सविस्तर. तर आता सर्वात आधी आपल्याला जिकडून आहे तिकडून सेमला सेम हे बघा अशा प्रकारे वरच्या साईडला तर सेमच हे मॅनीचा भाग आणि खालचा भाग बॉटमचा भाग आणि हे साईडचा भाग हे पूर्ण सेमला सेम मार्किंग केलेली आहे. ज्याच्यात वाढवायचं कुठून ते पण सांगते तुम्हाला. पॅन्टमध्ये याच्यामध्ये त्यांना दाखवत आहे की कुठून वाढलेलं आहे. तर याच्यामध्ये बॅक साईडला 1.5 इंच वाढलेला आहे ह्या पॅन्टमध्ये. तर बॅक साईडचा मोठा पल्ला आणि समोरचा छोटा अशा प्रकारे ह्याची पॅन्टची कटिंग असते, जे हेल्दी माप असतो ना त्याच्यासाठी. तर हे मी 1.5 इंचावर मार्क केलेलं आहे. जे आपली समोरचा भाग आहे ना त्याच्यापेक्षा ह्या पॅन्टला आपल्याला 1.5 इंच दुरून मार्क करायचा आहे. अशा प्रकारे जे राऊंड भाग आहे ना तिथं पण आपल्याला राऊंडच्या हिशोबाने 1.5 इंचाचा असा मोजून घ्यायचा आहे. खालीपर्यंत सेम 1.5 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. सेमला सेम मार्किंग झालेली आहे. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बॅक साईडला जे पण आहे ना ते वरच्या साईडला 2 ते 2.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड लावावा लागतो. जेव्हा आपण पॅन्ट घालतो ना हेल्दी मापाचं तर ते पॅन्ट खालच्या साईडला खाली घसरते मागच्या साईडने. तर अशा साईडने खाली न घसरण्यासाठी हे वरच्या साईडला हे 2 इंचाचा किंवा 1.5 इंचाचा 2.5 इंचाचा माप बघून आपल्याला वाढवायचा असतो. ते अशा प्रकारे वाढवलेलं आहे. तर हे पूर्ण अशा प्रकारे कटिंगचं माप दाखवलेलं आहे. जर हे डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ अजून शिकायचा असेल तर कमेंट करा. ह्याच्यामध्ये थोडंसं चॉकची मार्जिन दुरून असल्यामुळे चॉकचं मार्किंग तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत नसेल तर ह्याचा मी दुसरा डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईल. जर तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करा, तर मी त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवते. आता हे एक्स्ट्रा जे पण आहे ते पार्ट कट करून जे 1.5 इंचाचं एक्स्ट्रा आहे ते पण मी कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे ही पॅन्टची कटिंग झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुठला अजून नवीन व्हिडिओ पाहायचा आहे ते तुम्ही कमेंट करा, तर ते मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. बाय.